हार्टबीट्स इतके असे वाढलेले आहेत ना की आ केलं ना की हार्ट असा बाहेर पडू शकतो. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. बघा आज किती पहाटे मी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे, कारण की आज तो दिवस आलेला आहे जेव्हा फर्स्ट टाईम मी प्लेनमध्ये बसणार आहे. हो, तर आज मी आणि धनी चाललो आहोत देवदर्शनासाठी. मी तुम्हाला सांगितलंच होतं, पण आज फर्स्ट टाईम मी प्लेनमध्ये बसणार आहे. आणि आता वाजले आहेत 5, पहाटेचे 5 वाजले आहेत. आमची फ्लाईट 8:30ची आहे, तर आम्हाला आता निघायचं आहे. कुठे जाणार आहे ते मी सगळं तुम्हाला सांगते. आणि इवन माझी फर्स्ट फ्लाईट याचा एक्सपिरियन्स कसा आहे तेही मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आता आपण आधी एअरपोर्टवर जाऊ. चला मग. एअरपोर्टवर आम्ही आता पोचलो आहोत. पुढे काय प्रोसिजर आहे बघूया. आमची बोर्डिंग झालेली आहे. आतमध्ये आता एंट्री करतो आहोत आम्ही. भीती वाटते कसं होणार आहे. फर्स्ट टाइम फ्लाईटमध्ये चालली आहे. इवन फर्स्ट टाइम एअरपोर्टमध्ये सुद्धा आलेली आहे. भरपूर मोठा आहे, लांबच्या लांब. एअरपोर्टवरती पण शॉपिंगसाठी बरेच ऑप्शन असतात. माझ्यापेक्षा मोठी तर माझी बॅग आहे. एअरपोर्टमध्ये एंट्री केल्यावर फर्स्ट प्रोसेस असतो इमिग्रेशन. आणि त्यानंतर मग वेट चेकिंग वगैरे होईल आणि मग पुढचं प्रोसेस आहे. आता जो वेट चेकिंगचं प्रोसेस आहे तो आम्ही करतो. होप सो आमचे बॅग्स आहेत ना ते किती अंडर वेट होते 15 किती बघू वजन. ओके, माझी बॅग आहे. आम्ही एअरपोर्टवरती आलो आहे. आम्हाला तिकीटसुद्धा भेटले आहेत. हे बघा, तिकीटचं टायमिंग आहे ॲक्च्युली 7:45 आणि आता झालेले आहेत 7 वाजले, म्हणजे 7 o'clock झालेले आहेत. म्हणजे अजून 45 मिनिट्स हे वेट करायचं आहे. आणि मला इथून ना प्लेन दिसला. ओ माय गॉड म्हणजे खरं सांगू, एक्साइटमेंट तर राहिली बाजूलाच, आता भीती वाटायला लागलेली आहे. म्हणजे कसं काय होणार. ॲक्च्युली फर्स्ट टाईम आहे ना, म्हणून थोडं भीती वाटतेच आहे, नाही असं नाही. आणि आज कसं जायचं होतं, घरातून निघायचं होतं 5 वाजता, तर रेडी होण्यासाठी 3 वाजता उठायचं होतं. आम्ही ॲक्च्युली झोपायलाच गेलो 12:30 वाजता. तर मग धनींना म्हटलं एक काम करू, तुम्ही झोपा, मी माझं थोडंसं एडिटिंग बाकी आहे एका ब्लॉगचं आणि थोडं कामही आहे. तर मी एक काम करते, मी माझी तयारी करून घेते, मग 3 वाजता मी तुम्हाला उठवते. मग तुम्ही, कारण की एक असं टेन्शन होतं, दोघं झोपलो आणि अलारामच्या आवाजाने नाही उठलो तर उगाचच प्रॉब्लेम नको व्हायला. म्हणून मग धनी झोपले आणि मग मी 3 वाजेपर्यंत माझी काही कामं आवरून घेतली, एडिटिंग वगैरे करून घेतलं, थोडं TV बघत बसली. आणि मग 3 वाजता धनींना उठवलं आणि मी थोडंसं रेस्ट केलं. म्हणजे हार्डली मी 1 ते 1.5 तास फक्त झोपलेली आहे. बाकी नाही. धनींनी आवाज दिला तसं पटकन उठली आणि तयारी केली.
तर आता इथं आलो आहोत आणि धक 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 अशी भीती वाटते. सूर्य काय सुंदर दिसतो, इतका छान उगवतो आहे ना. हा सूर्य फर्स्ट टाइम बघितला असेल लाईफ मध्ये. एवढ्या सगळ्या कधी उठत नाही. बघितलाय मी, बऱ्याच वेळा बघितलाय. आवडताना बघितलं नाही, पण प्लेनच्या वरती फर्स्ट टाइम बघते. ओ माय गॉड. भीती पण वाटते आणि एक्साइटमेंट पण आहे. या बसमध्ये पण लोकल बस सारखे चिंबवायला घेतलेत माणसाला. बरं झालं आपण लवकर आलो, आम्हाला सीट भेटली आहे. अयोध्येला होईल किंवा होईल गर्दी, इथे बसमध्ये आधी गर्दी आहे. गर्दी झाली. लीजवर चालवायला दिलेत, यांना अदानी कंपनीला दिले. आपण पण आपला प्लेन असं मार्केटमध्ये काढू शकतो. हो दिलंय, बनवायला दिलंय. 2-3 प्लेन विकत घ्यायचे का? प्रीती एअरलाइन्स. प्रीती एअरलाइन्स. बघा मी जिथं जाते तिथं नंतर बिझनेसची आयडिया काढत असते. प्लेन कुठे विकत मिळतात कोणाला माहिती असेल? हो माहिती ना मला, याच्यात पण होता आपला मशाई जत्रेत पण होता. त्यामध्ये आपल्या दोघांनाच बसावं लागेल. नाही तर हातात घेऊन उडावं लागेल आपल्याला. आज आपला आहे का? आज पाहिजे का छोटूसा प्लेन आपला आहे. फायनली आपला प्लेन आलेला आहे. बोईंग 737-800. आता आतमध्ये चाललो आहोत. थोड्याच वेळात आम्ही अयोध्येला पोहोचू. आता प्लेनमध्ये मी करत आहे. मध्ये आता बसलेलो आहोत.
गॉड मला असं ना धडधड धडधड होतं, अशी भीती वाटते. म्हणजे तुला चांगला गुड एक्सपिरियन्स आहे. म्हणजे हार्टबीट्स इतके असे वाढलेले आहेत ना की आ केलं ना की हार्ट असा बाहेर पडू शकतो. मी ना कॅच करतो ना मला इतकं दुःख होतंय. Data or lavatory circuit with small detectors. If you need any assistance, we will please help you. We will shortly stay on board. Dear passengers, हम आपका अपने स्पाइस मेंबर्स का स्पाइस फ्लाइट SG 324 पर स्वागत करते हैं. डोर्स बंद झालेले आहेत, आता बाहेर जाण्याचा तर चान्सच नाही. Seat belts are fastened, adjusted to your waist, and unfastened as shown. For your safety, please keep your seatbelt fastened at all times. Our aircraft has 8 exits, to the front, 4 over the wings, and to the rear. The emergency lights leading to the exits are located through the aisle, on the sides of the overhead bins, and above the emergency exit doors. Via loss of pressure in the cabin, oxygen masks will be automatically released from the service unit above your seat. In this case, pull the nearest mask immediately, place it over your face, covering your nose and mouth. To your infant and inflate immediately. Your safety card and rear window shade. During the flight, you are required to comply with all signs and cabin crew instructions. गोल गोल फिरून आता प्रॉपर रनवेवर आलेला आहे, कारण की मला लाईट्स दिसले आहे. आता टेक ऑफ करणार आहे.
हे एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. प्लेन हलतो. टेस्ट खरोखर छान आहे. ॲक्च्युली सकाळी लवकर निघालो त्यामुळे घाईघाईत आम्ही काही नाश्ता वगैरे केला नाही. चहा घेतली आणि तसंच निघालो. आता भूक लागली. पण खरोखर समोसा टेस्टी आहे ना. छान आहे, टेस्टी आहे समोसा. नाश्ता करता करता तुम्हाला सांगते आम्ही कुठे चाललो. आम्ही चाललो आहोत स्पेशली कुंभमेळ्यामध्ये. आम्ही कुंभमेळ्याला चाललो आहे. त्याच्या जोडीलाच आम्ही राम मंदिर, वाराणसी कुठे जाणार आहे आपण. राम मंदिर अयोध्येला जातो, त्यानंतर जाणार आहे आपण प्रयागराज कुंभमेळा, त्यानंतर शेवटला आपण जाणार आहे वाराणसी. तिथे गंगा आरती आणि काशी विश्वनाथचं मंदिर आहे. ॲक्च्युली काय झालं, आमची तिकीट ही लवकर आम्ही बुक केली होती. पण आता जे रिसेंटली झालेलं होतं ॲक्सिडेंट तिथे कुंभमेळ्यामध्ये, तर थोडंसं लोकांना थांबवणं किंवा गर्दी भरपूर असणं, काही ॲक्सिडेंट झालेले आहेत. तर सगळे असं म्हणजे सांगत होते की तिथे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे तुम्हाला गाड्या भेटणार नाही किंवा भरपूर चालावं लागतं, राहण्याची सोय व्यवस्थित नाही आहे. थोडंसं टेन्शन आलं आहे आम्हाला. नाही असं नाही की कसं होतं कसं नाही. इवन दोस आम्ही एक वेळ तर असं आलं की विचार केलेलं का कॅन्सल करूया का आपण जाणं. कारण की न्यूजमध्ये यूट्यूबवर भरपूर ठिकाणी या सगळ्या गोष्टी, आणि जे काही ओळखीचे आहेत जे काळजी करतात त्यांचंही असं मत होतं की थोडं तुम्ही लक्ष द्या, काळजी घ्या. नंतर आम्ही असा विचार केला की चला आपण जाण्याचं ठरवलेलं आहे ना, तर आपण जाऊया. आपला विश्वास आहे परमेश्वरावर, जे होईल तेच आहे. हां, सगळं चांगलंच होईल, कारण आपण देवदर्शनाला चाललो आहे. देव सगळं आपलं व्यवस्थित करेल आणि आपले दर्शन मी सांगतो खूप छान होईल. पण ॲक्च्युली ना कसं, मी तरी यावेळेस असं ठरवलेलं आहे, जी रियालिटी आहे ती मी दाखवणार. म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम होऊ दे किंवा आमचे दर्शन चांगले होऊ दे किंवा आम्हाला इतर काही म्हणजे बोलतात ना एक चॅलेंजिंग येऊ दे, सर्वांना फेस करू. किंवा काही सोल्युशन भेटू द्या आम्हाला तिथपर्यंत जाण्याचं, दर्शन घेण्याचं. तर ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि जे काय रिअल परिस्थिती आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. आता आमच्या गेल्याने जर कोणाला फायदा होत असेल, कोणाला जायची इच्छा असेल तर तिथं जावं की नाही, आणि गेलं तरी कशा पद्धतीने जावं, जे काही जमेल आम्ही ते सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला, आता फ्लाईट अजून किती वेळ, एका तास किती वाजले आता? 9:20 झाले. साधारण 9:45 आपण पोहोचू तिथे. अच्छा, साधारण 9:45 वाजेपर्यंत. फ्लाईटमध्ये पण मी माझा एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर आत्तापर्यंत तरी अजून एकाच तास तर बाकी आहे. पण हां, टेक ऑफच्या टायमाला थोडी भीती वाटली होती, बसताना भीती वाटली होती. पण आता इतकं काही वाटत नाही. एक स्टेबिलिटी आहे, मध्ये हलकंसं शेक होतं किंवा टर्न घेतं त्यावेळेस कळतं, पण एक स्टेबिलिटी आहे त्याला. काही एवढं घाबरण्यासारखं काही वाटत नाही आहे. सारखं नव्हतंच, तूच घाबरत होती. तुला मी आधी बोललो पण का काही प्रॉब्लेम नाही होणार, काहीच नाही. मजा येते वरती बघा, इव्हन आता ही प्लेन थोडंसं शेक करतोय, मुंबईला हलतोय, थोडंसं टर्बल होणारच आहे. आणि इव्हन मला वरतून ना असं खाली बघायला खूप मजा येते. म्हणजे खाली आता तर ऊन आलेलं आहे त्यामुळे नाही, पण क्लाउड्स छान दिसत होते, ब्लू कलरची अशी लाईट दिसते आणि खाली ना मोठ्या मोठ्या बिल्डिंग अशी एवढ्या दिसते. आपण वरती आहोत, हे फिलिंग आहे वेगळं आणि छान फिलिंग आहे खरोखर. म्हणजे मी जे घाबरत होती, इव्हन कोणी जायला घाबरत असेल तर घाबरू नका, अगदी काही होत नाहीये. काहीच प्रॉब्लेम नाही. मस्त एन्जॉय करा. तुम्ही फ्लाईटने जा, कुठेही जा, मजा येते. हां, आणि चांगला आहे एक्सपिरियन्स, चांगला आहे. अजून तर आपल्याला 1 तास काढायचं, आपण बघूया काय.
तिथपर्यंत. एअरपोर्टची थीम आहे ना राम मंदिरासारखी केली पुढे. छान आहे ना. प्लेन पार्क करायचं सिग्नल देतात ते. बॅगी येतात ते, आमची अजून आली नाही. हा तुझी bag माझी आली आली का? माझी आली. युनिक बॅग आहे माझी. ती बघा. ये धनींची पण आली, धनींची पण आली. माझी कुठे? नाही आली ना. हां घ्या आपली उचला. कुठं इथे एअरपोर्टवरती ना इतकं छान पोस्टर आहे, पेंटिंग आहे. आय डोंट नो, पण इतकं सुंदर आहे ना. हे बघा, खूप छान पेंटिंग आहे ही श्रीरामाची, जेव्हा ते सीता माताला घेऊन येतात ते. वाव, नाईस. किती छान एअरपोर्ट आहे हा बघा. सुंदर, छोटासा आणि छान. जय श्रीराम. आपण श्री प्रभू रामचंद्र यांच्या पावन भूमीवर तसंच अयोध्येवर आलेलो आहोत. तर आता पुढे त्यांच्या दर्शनासाठी जायचं आहे. हा ब्लॉग मी आता इथेच संपवते. माझी फ्लाईटची जर्नी कशी आहे हे मी तुम्हाला दाखवली आहे. आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपले राम मंदिरचे दर्शन कसे होतात ते दिसेल. जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय श्रीराम.